Welcome students, 6th chapter of chemistry, chemical kinetics. First IMP question. For the reaction is N2 gas plus 3H2 gas gives 2NH3 gas. What is the relationship among, म्हणजे आपल्याला रिलेशनशिप संबंध सांगायचा आहे कोणामधला, d by dt of N2, d by dt of H2 and d by dt of NH3. आणि d by dt याचा अर्थ काय, द रेट ऑफ चेंज ऑफ, आणि ब्रॅकेटचा अर्थ होतो कॉन्सन्ट्रेशन, म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ N2, रेट ऑफ चेंज ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2, रेट ऑफ चेंज ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ NH2. बघा आता सोपं आहे अगदी. द रिलेशनशिप अमॉंग, ज्यांच्यामधलं रिलेशनशिप आपल्याला विचारलं ते आपण तिन्ही घेतलं आहे बघा, बरोबर. आणि हे रिलेशनशिप आपल्याला आता दाखवायचं आहे. तर काय करायचं बघा, याच्यासाठी रिॲक्शनकडे पाहा तुम्ही, किंवा हे जे पहिलं दिसतंय ना तुम्हाला d by dt म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ N2, तर मी इथं घेतलं आहे रेट ऑफ चेंज ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ N2 ह्या ठिकाणी घेतलं आहे. आता बघा, म्हणजे हे आपण इथं घेतलं तर रिॲक्शनमध्ये पाहायचं की हा जो N2 दिसतोय तुम्हाला, N2चा कोएफिशियंट कोण आहे, कोण आहे N2चा कोएफिशियंट नाही म्हणजे 1 आहे कोएफिशियंट, काय 1. तर त्या 1चा रेसिप्रोकल घ्यायचा, 1चा रेसिप्रोकल 1च येईल, म्हणजे घ्यायची काही गरज नाही. आणि N2 हा रिॲक्टंट आहे, N2 कोणी रिॲक्टंट आहे. मग तुम्हाला माहिती आहे जेव्हा रिॲक्शन स्टार्ट होते ना तेव्हा रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन कमी कमी होत चालतं आणि प्रॉडक्टचं कॉन्सन्ट्रेशन वाढत वाढत चालतं. मग कॉन्सन्ट्रेशन कमी होणं, डिक्रीज होणं म्हणजे निगेटिव्ह आहे, आणि कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होणं म्हणजे काय, पॉझिटिव्ह आहे. मग जिथं रिॲक्टंट असेल तिथं कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज होतं आहे, आणि दॅट डिक्रीज्ड कॉन्सन्ट्रेशन डिनोटेड बाय निगेटिव्ह साईन. म्हणजे मग N2च्या कॉन्सन्ट्रेशनला आपण समोर काय दिलं, आता निगेटिव्ह साईन दिलं. पुढे इक्वल घेतलं. पहा आता इक्वल घेतल्याच्या नंतर सेकंड कोण आहे, d by dt ऑफ H2, d by dt ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2 घेतलं, बरोबर. आणि आता तुम्ही बघा H2 जो दिसतोय रिॲक्शनमध्ये, H2चा कोएफिशियंट कोण आहे, 3 आहे की नाही. मग याचा अर्थ 3चा रेसिप्रोकल कोण होईल, 1/3. मग 3चा रेसिप्रोकल जर 1/3 झाला आणि हा रिॲक्टंट आहे ना, म्हणजे मग निगेटिव्ह साईन द्यायचं त्याला, कोणाला, 3च्या रेसिप्रोकलला म्हणजे 1/3ला. म्हणजे मग आपण इथं काय केलं बघा, d by dt ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2ला 3चा रेसिप्रोकल 1/3 घेतला आणि समोर निगेटिव्ह साईन दिला. आता परत पुढे इक्वल टू घेतलं. इक्वल टू घेतल्यावर पुढे बघा आता N2 झाला, H2 झाला, आता NH3 म्हणजे कोण आहे, अमोनिया. तर हा प्रॉडक्ट आहे, कोणी, हा प्रॉडक्ट आहे. मग प्रॉडक्ट असल्यामुळे याचं कॉन्सन्ट्रेशन वाढणार आहे, कारण रिॲक्टंट कमी होत चालतो, प्रॉडक्ट वाढत चालतो, तर याचं कॉन्सन्ट्रेशन वाढणार आहे, म्हणून ते पॉझिटिव्ह घ्यायचं. मग आता आपण काय करणार, हे NH3साठी जे आपण घेतलेले पुढे इक्वलच्या पुढे d by dt ऑफ NH3 आपण घेतलं, तर त्याच्या पुढे रेसिप्रोकल घ्यायचा आपल्याला, कोणाचा, NH3चा जो कोएफिशियंट आहे त्याचा, म्हणजे 2चा रेसिप्रोकल 1/2 होणार. काय होणार, 1/2. आणि या प्रॉडक्ट असल्यामुळे तो प्लस राहणार आहे, म्हणजे इथं आपण घेतलं प्लस 1/2. म्हणजे हे झालं काय, रिलेशन. परत एकदा लक्ष ठेवा तुम्ही, आपण काय केलं माहिती आहे का, हे दोघं रिॲक्टंट होते, रिॲक्टंट असल्यामुळे त्यांचं कॉन्सन्ट्रेशन कमी होत चालतं म्हणून निगेटिव्ह साईन आलेलं आहे. आणि रिॲक्शनमध्ये N2चा जो कोएफिशियंट आहे 1 होता, त्याचा रेसिप्रोकल 1/1 लिहिण्याची गरज नाही आहे. H2 हायड्रोजन, त्याचा कोएफिशियंट 3 होता, त्याचा रेसिप्रोकल 1/3 आला, आणि H2 रिॲक्टंट होता म्हणून निगेटिव्ह साईन दिला आपण. आणि परत पुढे इक्वल टू प्रॉडक्ट कोण होता, NH3. तर मग आपण NH3चा जो कोएफिशियंट तो 2 होता, मग 2चा रेसिप्रोकल 1/2, आणि तो प्रॉडक्ट असल्यामुळे आपण प्लस साईन घेतलं. या पद्धतीने आपल्याला रिॲक्टंट आणि प्रॉडक्ट यांच्या कॉन्सन्ट्रेशनच्या रेटचा जो चेंज होतो त्याचं रिलेशन या पद्धतीने दाखवता येतं. सेकंड IMP क्वेश्चन. क्वेश्चन 2, फॉर द रिॲक्शन, कोणत्या रिॲक्शनसाठी, 2N2O5 gas gives 4NO2 gas plus O2 gas in liquid bromine. लिक्विड ब्रोमिनमध्ये ही रिॲक्शन होते. N2O5 disappears. बघा, N2O5 is the reactant.
आणि आपल्याला माहिती आहे की रिॲक्शन होत असताना रिॲक्टंट हा नाहीसा होत चालतो, म्हणजे डिसॲपियर होतो आणि प्रॉडक्ट ॲपियर होतात. म्हणजे N2O5 डिसॲपियर होतोय. कसा? ॲट द रेट ऑफ 0.02 मोल्स पर DM³ पर सेकंद. म्हणजे 0.02 मोल्स पर DM³ पर सेकंद हा डिसॲपियर होण्याचा रेट आहे. कोणाचा? N2O5चा. ॲट व्हॉट रेट NO2 अँड O2 आर फॉर्म. NO2 आणि O2, NO2 अँड O2 फॉर्म होत आहे, ते प्रॉडक्ट आहेत. तर त्यांचा फॉर्म होण्याचा रेट काय आहे ते विचारलं आहे. आणखी पुढे व्हॉट वूड बी द रेट ऑफ रिॲक्शन. रिॲक्शनचा रेट काय ते विचारलं आहे. आता बघा, गिवनमध्ये आपण काय करणार, आपल्याला जो डिसॲपियर होण्याचा रेट दिलेला आहे 0.02 मोल पर DM³ पर सेकंद, तो आपण घेणार. 0.02 मोल्स पर DM³ पर सेकंद आपण हा रेट घेतला. पण हा रेट कशाचा आहे? डिसॲपियर होण्याचा आहे. आणि डिसॲपियर होण्याचा रेट असेल तर निगेटिव्ह असतो. इथं आपण मायनस साईन दिलं, बरोबर ना. आणि कोणाचा डिसॲपियर होण्याचा रेट आहे हा? N2O5चा. कोणाचा? N2O5चा. म्हणून मी इथं लिहिलं d/dt ऑफ N2O5 आणि ब्रॅकेटचा अर्थ होतो कॉन्सन्ट्रेशन आणि d/dt म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ N2O5 आणि तो आपल्याला समोर दिलेला आहे. आणि पुन्हा एकदा रिमाइंड करून देतोय की निगेटिव्ह साईन काय सांगतंय की डिसॲपियर होण्याचा रेट आहे. आणि जे विचारले आपल्याला ते काय काय बघा. ॲट व्हॉट रेट NO2 अँड O2 आर फॉर्म. NO2 आणि O2 कोणत्या रेटने तयार होतात? NO2 तयार होण्याचा रेट म्हणजे d/dt ऑफ NO2 आणि O2 तयार होण्याचा रेट म्हणजे d/dt ऑफ काय? O2. आणि अजून पुढे काय विचारलंय बघा. व्हॉट वुड बी द रेट ऑफ रिॲक्शन. रिॲक्शनचा रेट काय आहे? म्हणजे रेट ऑफ रिॲक्शन क्वेश्चन मार्क केला आपण. ह्या 3 व्हॅल्यूज आपल्याला काढायच्या आहेत. तर आपण काय करणार, जे म्हणजे इक्वेशन आहे किंवा रिॲक्शन आहे दिलेली, ती रिॲक्शन आपण घेणार. पहा, गिवन रिॲक्शन इज, ही रिॲक्शन आपल्याला दिलेली आहे. या रिॲक्शनवरून आपण काय करणार, रेट ऑफ रिॲक्शन इक्वेशन लिहून घेणार. रेट ऑफ रिॲक्शनचं इक्वेशन लिहून घेणार. कसं लिहिणार पाहत राहता. रेट ऑफ रिॲक्शन घेताना आपण काय करणार, हा N2O2 दिसतो, N2O2 सॉरी इथं O5 असावा, करून घेतला आहे 5. म्हणजे बघा N2O5 हा रिॲक्टंट आहे ना, याचा डिसॲपियर होण्याचा रेट लिहायचा. 2चा रेसिप्रोकल 1/2 येणार आणि डिसॲपियर होण्याचा रेट म्हणजे निगेटिव्ह आपल्याला तिथं दाखवावं लागणार. बघा, रेट ऑफ रिॲक्शन N2O5 होता, त्याचा रेट म्हणजे d/dt ऑफ N2O5 हा रेट डिसॲपियर होण्याचा आहे म्हणजे निगेटिव्ह साईन आपण घेतलं की नाही. आणि N2O5चा कोएफिशियंट 2 होता ना, मग 2चा रेसिप्रोकल 1/2 घेतला. आता पुढे इक्वल केलं. इक्वल केल्याच्या नंतर आता आपल्याला रिॲक्शनमध्ये बघायचं आहे पुढे प्रॉडक्ट कोण. बघा, पुढे प्रॉडक्ट कोण आहे? NO2 आणि O2 आहे, बरोबर ना. मग आपल्याला पुढे काय लिहायचं आता, प्रॉडक्ट असेल तर जो कॉन्सन्ट्रेशन चेंज होण्याचा रेट आहे तो पॉझिटिव्ह असतो, बरोबर ना. मग इथं प्लस करणार आपण आणि 4चा रेसिप्रोकल काय होणार? 1/4 होणार. बघा, प्लस घेतलं, 4चा रेसिप्रोकल 1/4 घेतला आणि कोण होतं? NO2 होता ना. मग NO2चा चेंज होण्याचा रेट म्हणजे d/dt ऑफ काय? NO2. परत पुढे इक्वल घेतलं, पुन्हा रिॲक्शनकडे पाहिलं तर O2चा जो कोएफिशियंट आहे तो 1 आहे, बरोबर ना. आणि O2 हा कोण आहे? O2 हा प्रॉडक्ट आहे म्हणजे परत इक्वलच्या पुढे प्लस साईन घ्यावा लागेल. O2चा कोएफिशियंट 1 आहे, 1चा रेसिप्रोकल 1 येतो, लिहायची गरज नाही. म्हणजे फक्त प्लस साईन येईल, +1 म्हणजे फक्त प्लस लिहिता येईल आपल्याला तिथे. आणि O2चा चेंज होण्याचा रेट आपण कसा लिहिणार? हे असं लिहिणार आपण. बघा, प्लस 1चा रेसिप्रोकल 1/1 काय लिहायची गरज नाही. O2चा चेंज होण्याचा रेट d/dt ऑफ काय? O2. थोडक्यात बघा, पुन्हा एकदा सांगतो मी तुम्हाला. N2O5 रिॲक्टंट होता, त्याचा चेंज होण्याचा रेट काय आहे? निगेटिव्ह. NO2 प्रॉडक्ट होता, पॉझिटिव्ह रेट. आणि O2 पण प्रॉडक्ट होता, पॉझिटिव्ह रेट. आणि d/dt ऑफ N2O5, d/dt ऑफ NO2, d/dt ऑफ O2 हे तर माहिती आहे तुम्हाला. आणि हा 2 कुठून आला तर N2O5चा रेसिप्रोकल 2 होता, सॉरी N2O5चा कोएफिशियंट 2 होता, त्याचा रेसिप्रोकल 1/2.
NO2चा कोएफिशियंट 4 होता, त्याचा रेसिप्रोकल 1/4 आणि O2चा कोएफिशियंट 1 होता तर त्याचा रेसिप्रोकल 1/1 म्हणजे जसं दिसतंय ते तसंच आहे. आता आपल्याला d/dt ऑफ N2O5 ही व्हॅल्यू दिलेली आहे. बघूया आपण. हे पा गिवनमध्ये काय दिली ती व्हॅल्यू -0.02 ही त्याची व्हॅल्यू आहे. आता प्रॉब्लेममध्ये देताना आपल्याला तिथं मायनस दिलेलं नाही आहे, पण डिसॲपियर होतं आहे म्हणून आपल्याला माहीत आहे की तिथं मायनस येणार, निगेटिव्ह येणार. म्हणजे मग आपण याची व्हॅल्यू -0.02 मोल्स पर DM³ पर सेकंद, पण आपण जस्ट इथं लिहिणार -0.02. मग बघा हा मायनस हाफ आला जसा आहे तसा, आणि याची व्हॅल्यू आपण इतक्यात बघितली काय -0.02. आणि पुढचं जे दिसतंय तुम्हाला ते मी जसंच्या तसं कॉपी केलं पुढच्या स्टेपला. आता मायनस मायनसचा प्रॉडक्ट प्लस होणार. 2 डिवाइड आहे कोणाला 0.02ला. 2ने जर डिवाइड केलं 2 ह्या 2ला डिवाइड 2 केलं तर इथं 1 येणार ना. 2 1 2 म्हणजे 0.01 होणार. हे 0.01 आलं. हे पुढचं पुन्हा जसं आहे मी तसंच लिहिलं. तर हे काय माहिती आहे का, हे मिळालं आपल्याला रेट ऑफ रिॲक्शन. मग रेट ऑफ रिॲक्शन इक्वल टू 0.01 ही व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे. मग आपण ती स्टेप कम्प्लीट करूया की देअरफॉर रेट ऑफ रिॲक्शन इक्वल टू 0.01 आणि युनिट होतं मोल्स पर DM³ पर सेकंद दिलेलं होतं युनिट. आता आपल्याला कोणत्या व्हॅल्यू काढायचं आहे, d/dt ऑफ NO2 काढायचं आहे आणि d/dt ऑफ O2 काढायचं आहे. आपण असं करू शकतो, या 0.01ला या मधल्या टर्मबरोबर कम्पेअर करू शकतो. त्याच्यानंतर आपण 0.01ला इक्वल साइन असल्यामुळे शेवटच्या टर्मबरोबर कम्पेअर करू शकतो. मग आता टेकिंग आपण काय घेतलं, या मिडल टर्मला आपण ह्या फर्स्ट टर्मबरोबर घेतलं. म्हणजे हे फक्त लेफ्ट आणि राईट असं चेंज केलं. 1/4 d/dt ऑफ NO2 दिसतं इथे आणि इक्वल टू हे 0.01 आहे. आता डिवाइड जो 4 दिसतोय तुम्हाला राईटला गेला तर मल्टिप्लाय होणार. कोणाला मल्टिप्लाय होणार 0.01ला, आणि 0.01ला मल्टिप्लाय झाला तर 4 × 1 4 येणार म्हणजे 0.04 होणार. आलं बघा 0.04. आणि इकडे राहिलं फक्त d/dt ऑफ NO2 आणि युनिट लिहून टाकलं मोल्स पर DM³ पर काय सेकंड. म्हणजे आपल्याला NO2 फॉर्म होण्याचा रेट आपल्याला मिळाला. आता काय करायचं बघा, हे इक्वल साइन आहे, हे पण इक्वल साइन आहे. म्हणजे d/dt ऑफ O2 हे कोणाबरोबर इक्वल येऊ शकतं 0.01 बरोबर दिसतंच आहे तुम्हाला. म्हणजे परत आपण घेणार अँड d/dt ऑफ O2 इक्वल टू काय घेतलं, याचं इक्वल टू काय घेतलं बघा 0.01. इथं इक्वल टू घेतलं 0.01 मोल्स पर DM³ पर सेकंड. अतिशय सोपा प्रॉब्लेम आहे. तर प्रॉब्लेममध्ये समजा एक्झाममध्ये तुम्हाला ह्या टाईपचा प्रॉब्लेम विचारला तर रिॲक्शन बदललेली असेल. मग रिॲक्शन बदललेली असेल तर तेवढा बदल करायचा आहे फक्त. रिॲक्शनमध्ये जे कोएफिशियंट असतात बस ते बदलायचे आणि कॅल्क्युलेशन जसं जे आपल्याला ज्या व्हॅल्यू दिल्या असतील त्या व्हॅल्यू घेऊन कॅल्क्युलेशन करायचं आहे. मेथड तुमच्या लक्षात आली की काय करायचं असतं. IMP क्वेश्चन नंबर 3 फॉर द रिॲक्शन. बघा रिॲक्शन काय आहे, CH3Br ॲक्वेस प्लस OH मायनस ॲक्वेस CH3OH ॲक्वेस प्लस Br मायनस ॲक्वेस ही झाली रिॲक्शन. रेट लॉ इज, ह्या रिॲक्शनसाठीचा जो रेट लॉ आहे तो रेट लॉ काय आहे, रेट इक्वल टू K स्क्वेअर ब्रॅकेट CH3Br इंटू स्क्वेअर ब्रॅकेट OH मायनस हा झालाय काय रेट लॉ. त्यातला फर्स्ट क्वेश्चन आता, हाऊ डज रिॲक्शन रेट चेंजेस, म्हणजे रिॲक्शनचा रेट किती बदलेल जर काय केलं तर, इफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस ब्रॅकेट OH मायनस याचा अर्थ कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस आयन. कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस इज डिक्रीज्ड बाय अ फॅक्टर 5. जर OH मायनस आयनचं कॉन्सन्ट्रेशन फॅक्टर 5ने डिक्रीज केलं म्हणजे 5 पट कमी केलं तर रेट कितीने चेंज होईल असं विचारलं. सेकंड आहे, व्हॉट इज चेंज इन रेट इफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ बोथ रिॲक्टंट्स आर डबल. जर दोन्ही रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन किती पट केलं, दुप्पट केलं, डबल केलं तर मग रिॲक्शनचा रेट किती चेंज होईल. बघा आता सोल्युशनमध्ये आपण काय करतोय, रेट ऑफ रिॲक्शनचा जो रेट आहे तो काय आहे, K ब्रॅकेट स्क्वेअर ब्रॅकेट CH3Br इंटू स्क्वेअर ब्रॅकेट OH मायनस हा रिॲक्शनचा रेट आपल्याला दिलेला आहे. आणि त्यामधला जो फर्स्ट क्वेश्चन विचारला आहे आपल्याला, इफ
OH मायनस कॉन्सन्ट्रेशन इज डिक्रीज्ड बाय फॅक्टर 5. जर हा OH मायनस आहे याचं कॉन्सन्ट्रेशन जर 5 पटीने कमी केलं तर मग रिॲक्शनचा रेट कितीने चेंज होईल. आपण काय करणार आता, हे जसंच्या तसं कॉपी करणार. हा दिलेला रेट आहे आणि जर OH मायनसचं कॉन्सन्ट्रेशन फॅक्टर 5ने म्हणजे 5 पटीने जर कमी केलं तर मग नवीन रेट काय असेल, मग न्यू रेट इक्वल टू म्हटलं आपण. हे जसंच्या तसं कॉपी केलं बघा, हे जसंच्या तसं आपण कॉपी केलं. फक्त काय केलं की OH मायनसचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते 5 पटीने कमी केलं. म्हणजे OH मायनसचं कॉन्सन्ट्रेशन दिसतंय ते 5 पटीने कमी केलं म्हणजे 1/5 केलं. किती केलं? 1/5 केलं. ते आपण रेड कलरने दाखवलं. आणि बघा आता हा जो 1/5 आहे, तर एक गोष्ट लक्षात घ्यायची, या OH मायनसचा ब्रॅकेटचा जो पॉवर आहे इथं तो 1 आहे. काय आहे? 1. इथं जर पॉवर जर 2 राहिला असता ना, ब्रॅकेटचा पॉवर 2 राहिला असता ना, तर या 1/5चा पण पॉवर 2 झाला असता. इथं 3 राहिला असता तर 1/5चा पॉवर पण 3 झाला असता. पण इथं OH मायनसचा जो पॉवर आहे म्हणजे ऑर्डर जी आहे ती 1 आहे. म्हणून आपल्याला 1/5चा पॉवर जो आहे तो 1 घ्यायचा. म्हणजे 1/5 तो 1/5च राहणार आहे. मग आपण 1/5 कुठे घेतला पहा बरं, बाहेर कोएफिशियंटला घेतला. आणि हे ब्ल्यू कलरचं जेवढं आहे ते आपण जसं तसं लिहून टाकलं. आता आपल्याला असं दिसतंय की रिॲक्शनचा जो आधीचा जो रेट होता ना तो हा रेट आहे पहा, बरोबर आहे ना. आणि इथं तोच रेट बघा, तोच रेट इथं तुम्हाला दिसतंय. आणि त्याला मल्टिप्लाय काय आलं 1/5. 1/5 या 5 डिवाईड आला, याचा अर्थ 5 पटीने रेट काय होणार आहे रिॲक्शनचा, कमी होणार आहे. म्हणजेच आपण म्हणतोय द न्यू रेट ऑफ रिॲक्शनचा नवीन रेट आल्सो डिक्रीजेस बाय फॅक्टर 5. रिॲक्शनचा न्यू रेटसुद्धा 5 पटीने कमी होतो आहे. आणि त्यातला सेकंड क्वेश्चन विचारलेला आपल्याला, इफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ बोथ रिॲक्टंट इज डबल. जर दोन्ही रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन काय केलं, डबल केलं, तर मग न्यू रेट काय असेल. मग न्यू रेट इक्वल टू बघा, आता तुमच्या एक लक्षात येतं आहे, दोन्ही रिॲक्टंट म्हणजे कोण होतं, CH3Br होता आणि कोण होता, OH मायनस होता. एकदा रिॲक्शनकडे जाऊया आपण किंवा रेटकडे जाऊया. बघा इकडे हा रेट दिलेला आहे. म्हणजे दोन्ही रिॲक्टंटचा रेट जर काय केला, डबल केला, म्हणजे CH3Brला पण डबल करायचं आणि OH मायनसला पण डबल करायचं. मग आपण आता ते डबल करतोय पहा, दिसतंय तुम्हाला रेड कलरने 2ने मल्टिप्लाय केलं, डबल केलं आहे. आणि CH3Br हा जो ब्रॅकेट आहे या ब्रॅकेटचा पॉवर 1 आहे, याचा अर्थ 2चा पॉवर पण 1. आणि ह्या OH मायनसचा पण पॉवर म्हणजे ऑर्डर असते ती 1 आहे, म्हणजे याचा अर्थ 2चा पण पॉवर 1 असेल. मग आता हा 2च राहणार, हा 2च राहणार. मग 2 आणि 2 मल्टिप्लाय केलं तर काय होणार, 4 होणार. आणि ब्ल्यू कलरचं जे दिसतंय तुम्हाला ते सगळं पुढे मी इथे लिहिलं. आणि जे ब्ल्यू कलरचा आहे तो आधीचा दिलेलाच रेट आहे की नाही, म्हणजे आधीच्या दिलेल्या रेटच्या किती पट रेट झाला, 4 पट झाला, म्हणजे 4 टाइम्स झाला. म्हणजे याचा अर्थ काय, न्यू रेट ऑफ रिॲक्शन इन्क्रीजेस बाय फॅक्टर ऑफ 4. म्हणजे नवीन जो रेट आहे रिॲक्शनचा तो किती पटीने वाढला, 4 पटीने वाढला. IMP क्वेश्चन नंबर 4. For the reaction 2A plus B gives products. This is given reaction. Find the rate law. Rate law शोधायचा आहे आपल्याला फ्रॉम द फॉलोइंग डाटा. म्हणजे खाली जी माहिती दिली आहे आपल्याला त्याच्यावरून आपल्याला रेट लॉ फाइंड करायचा आहे. कॉन्सन्ट्रेशन ऑफ A मोल पर DM³. कॉन्सन्ट्रेशन ऑफ B आहे मोल पर DM³. आणि पुढे आहे रेट मोल पर DM³ पर सेकंड. आता आपल्याला 3 रीडिंग्स दिले आहे बघा. दिस इज फर्स्ट, दिस इज सेकंड अँड दिस इज थर्ड. 3 रीडिंग्स आपल्याला दिलेले आहे त्याच्या. बघूया आपण सोल्युशनमध्ये. गिवन रिॲक्शन इज, गिवन रिॲक्शन काय आहे ती आपण घेतली बघा. 2A + B गिव्स प्रॉडक्ट, ही रिॲक्शन आपण घेतली. आता रेट लॉ आपल्याला विचारलेला आहे, मग आपण रेट लॉ कन्सिडर करणार. आता कसा कन्सिडर करायचा असतो पहा. लेट द रेट लॉ बी, म्हणजे रेट लॉ असा असेल आता, रेट इक्वल टू के हा रेट कॉन्स्टंट असतो. आता ब्रॅकेटमध्ये फर्स्ट ब्रॅकेटमध्ये काय घ्यायचं, फर्स्ट रिॲक्टंट इज A अँड द सेकंड रिॲक्टंट इज B. मग फर्स्ट ब्रॅकेटमध्ये रिॲक्टंट Aचं कॉन्सन्ट्रेशन, सेकंड ब्रॅकेटमध्ये रिॲक्टंट Bचं कॉन्सन्ट्रेशन, म्हणजे A आला फर्स्ट ब्रॅकेटमध्ये आणि B आला सेकंड ब्रॅकेटमध्ये. फर्स्ट ब्रॅकेटची जी ऑर्डर आहे ती आपण काय मानली, X मानली, आणि सेकंड ब्रॅकेटची काय मानली, Y मानली. मी तर X आणि Y ह्या व्हॅल्यू आपल्याला माहीत नाही आहे.
मग एक्स आणि वाय व्हॅल्यू जर आपल्याला फाइंड करता आल्या ना, तर त्या फाइंड केलेल्या व्हॅल्यू जर आपण परत इथे पुट केल्या तर आपल्याला विचारलेला रेट लॉ मिळू शकतो. म्हणजे आपल्याला थोडक्यात आता रेट इक्वल टू के ब्रॅकेट ए रेस टू एक्स इंटू ब्रॅकेट बी रेस टू वाय, तर एक्स आणि वायची व्हॅल्यू फाइंड आउट करून इथं पुट करायची आहेत. बाय द ऑब्झर्वेशन ऑफ गिवन डाटा टेबल, हा जो गिवन डाटा असणारा टेबल आहे तर त्या टेबलचं आपण ऑब्झर्वेशन जर केलं तर आपल्याला काय करता येईल पात्रा. मी मगाशी म्हटलं ना तुम्हाला, आपल्याला 3 रिडिंग्स दिलेले आपल्याला. ही फर्स्ट रिडिंग आहे, ही काय आहे सेकंड रिडिंग आहे, आणि ही काय आहे थर्ड रिडिंग आहे. 3 रिडिंग आहे. मग आपण काय करणार, हा जो रेट दिसतो ना आपल्याला, हा 3 प्रकारे लिहिता येईल. इथं पहिला जो रेट आहे, रेटच्या जागेवर काय लिहायचं बघा, इथं हा 0.15 दिसतो का, 0.15 तो रेटच्या जागेवर टाकायचा, इक्वल टू के लिहायचा. ये ब्रॅकेट ए कॉन्सन्ट्रेशन, मग हा इथं तुम्हाला ए दिसतो, एचं कॉन्सन्ट्रेशन ते 0.3 आहे, ते इथं एच्या जागेवर 0.3 टाकायचं. नंतर बीचं पहिलं कॉन्सन्ट्रेशन 0.05 आहे, ते इथं बीच्या जागेवर टाकायचं, त्याला इक्वेशन नंबर 1 द्यायचं. मग परत काय करायचं, रेटची ही सेकंड व्हॅल्यू टाकायची, एची ही सेकंड व्हॅल्यू टाकायची, आणि बीची ही सेकंड व्हॅल्यू टाकायची. तशीच आपल्याला थर्ड व्हॅल्यू टाकता येईल आणि 3 इक्वेशन्स मिळतील. मग आता बघा, बाय द ऑब्झर्वेशन ऑफ गिवन डाटा टेबल, मग आपण काय केलं बघा, आता हे जे इक्वेशन होतं याच्यामध्ये रेटची व्हॅल्यू काय घेतली पहा बरं. रेट आहे 0.15 घेतला, इथं 0.15 इक्वल टू, नंतर पुढे के दिसतोय, के घेतला आहे, ब्रॅकेट एचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे फर्स्ट 0.3, तर इथं बघा एची व्हॅल्यू आपण कॉन्सन्ट्रेशनची 0.3 पुट केली, एचा पॉवर एक्स होता, इथं आपण तो घेतला आहे. आणि बीचं कॉन्सन्ट्रेशन किती पहा बरं, पहिल्या रिडिंगमध्ये 0.05 आपण बीच्या जागेवर घेतला 0.05, आणि बीचा जो पॉवर आहे तो वाय आहे, आणि त्याला इक्वेशन नंबर आपण 1 दिलं. आता आपण काय करणार बघा, इकडे आपण आता 0.15च्या ह्या 0.15च्या म्हणजे 15च्या जागेवर 0.30 घेणार. बघा 0.30 घेतलं सेकंड रिडिंग. नंतर इथं एची व्हॅल्यू, ही एची व्हॅल्यू आहे, तर एची सेकंड व्हॅल्यू काय आहे, म्हणजे एच्या कॉन्सन्ट्रेशनची 0.6 आहे, इथं बघा 0.6 घेतलं आहे, पॉवर एक्स जसंच्या तसा आहे. आणि सेकंड व्हॅल्यू जी आहे बीची ती 0.05 आहे, तर ह्या बीच्या जागेवर इथं आपण 0.05 घेतलं आहे, बरोबर आहे ना. याला इक्वेशन नंबर आपण 2 दिलं. आता इक्वेशन नंबर 3 कसं येईल ते तुम्ही विचार करा बरं. आता 0.30 इथं होता, त्याच्या जागेवर थर्ड रिडिंग काय घ्या 1.20 घेतली आहे, इक्वल टू के आला. एची व्हॅल्यू 0.6 होती, 0.6 तिथं काय घ्यायचं 0.6च आहे, 0.6च घेतलं आहे. त्याच्यानंतर बीची व्हॅल्यू 0.05 होती, तिथं 0.02 घ्यायचं आहे, 0.05 तिथं घेतलं 0.02, आणि आता याला इक्वेशन आपण 3 दिलं. म्हणजे आपल्याकडे किती इक्वेशन्स आहेत आता, इक्वेशन 1, इक्वेशन 2 अँड इक्वेशन 3, आणि आपल्याला फाइंड करायचं आहे व्हॅल्यू एक्स आणि वाय. आपण आता काय करणार बघा, इक्वेशन 2ला 1ने डिवाईड करायचं, त्याच्यानंतर परत इक्वेशन 3ला 1ने किंवा 2ने डिवाईड करायचं, जे आपल्याला प्रॉपर वाटेल ते. मग आपल्याला इथं दिसतंय आता बघा, इथं 0.05 ब्रॅकेट रेस टू वाय, 0.05 ब्रॅकेट रेस टू वाय, म्हणजे या दोन्ही टर्म सेम आहे की नाही. म्हणजे मी इक्वेशन 2ला आपण इक्वेशन 1ने डिवाईड करणार, इथं लिहितोय डिवायडिंग इक्वेशन 2 बाय इक्वेशन 1, 2ला 1ने डिवाईड करायचं. आता इक्वेशन 2चा हा 0.30 लेफ्ट साईड आहे, 0.30, त्याला इक्वेशन 1ची लेफ्ट साईड कोण आहे 0.15, म्हणजे 0.30ला डिवाईड 0.15, 0.30ला डिवाईड 0.15 घेतलं. नंतर के ब्रॅकेट 0.6 रेस टू एक्स, किंवा हे जसंच्या तसं पहा इथं लिहून टाका. त्याच्यानंतर इक्वेशन 1ची राईट साईड जशीच्या तशी पहा इथं लिहून टाका. आता इथं कॅल्क्युलेशन कसं होईल ते पहा. पॉईंट नंतर इथं पण 2 डिजिट आहे, 2 अंक आहे, इथं पण पॉईंट नंतर 2 डिजिट आहे, म्हणजे याचा अर्थ पॉईंटचा विचार करू नको, पॉईंट कट झाला. आता वरती 30 आणि खाली 15 आहे, तर 15च्या डबल 30 येतं, 15 1s are 50 आणि 15 2s are 30, म्हणजे 2/1 येणार आहे. तर इथं 2/1 आपण घेतलं. आता तुम्हाला ही टर्म बघा 0.05 रेस टू वाय, आणि इथं पण तीच आहे, ती कट झालेली टर्म, ते हा के पण कट झाला. 0.6 आणि 0.3 दोघांचा पॉवर सेम आहे, म्हणजे एक्स आहे, दोघांचा पॉवर सेम आहे, तर सेपरेट नाही लिहायचा, ब्रॅकेट करून दोघांचा पॉवर आपण कॉमन लिहिला एक्स, बरोबर ना. आता पॉईंट नंतर इथं 1 डिजिट आहे, इथं पॉईंट नंतर 1 डिजिट आहे, मग पॉईंट कट करून टाका, आणि वरती 6 आणि अपॉन खाली 3 आहे, तर 3 1s are 3, 3 2s are 6, वरती 2 येईल, खाली 1 येईल, म्हणजे आपण पुढच्या स्टेपला तसं लिहिणार.
हे बघा वरती 2 लिहिलं खाली 1 लिहिलं आणि पॉवर कोण होता x होता. आता तुमच्या एक लक्षात येतं आहे की दोन्हीकडे 2/1 2/1 सेम आले की नाही. मग राईट साईडला जर 2/1चा पॉवर x आहे तर इकडे पण 2/1चा पॉवर काहीच नाही आहे म्हणजे तो 1 असेल ना. म्हणजे याचा अर्थ राईट साईडला 2/1चा पॉवर x आहे तर इकडे 2/1चा पॉवर 1 असेल म्हणजे याचा अर्थ xची व्हॅल्यू कम्पेअर केली तर 1 येणार ना. म्हणून इथं म्हणायचं बाय कम्पेअरिंग x = 1 xची व्हॅल्यू 1 आलेली. आता आपल्याला परत काय करायचं बघा, हे इक्वेशन 2ला 1ने डिवाइड करून आलं. आता काय करायचं, आता परत ह्या 3 इक्वेशनकडे आपण येऊया. 2ला 1ने डिवाइड केलं. आता 2 आणि 3चं ऑब्झर्वेशन जर केलं तर 3मध्ये 0.6 आणि 2मध्ये पण 0.6 आहे ना, म्हणजे कट व्हायला सोपं जाईल हे. मग आपण इक्वेशन 3ला 2ने डिवाइड करू. 3ला 2ने डिवाइड केलं तर 1.20 याला डिवाइड कोण होईल 0.30. डिवायडिंग इक्वेशन 3 बाय इक्वेशन 2. मग 1.20ला डिवाइड 0.30 आलं. इक्वेशन 3ची राईट साईड आहे, 3ची ही राईट साईड आणि 2ची ही राईट साईड, म्हणजे याने डिवाइड केलं तर कसं दिसेल हे पहा. याने डिवाइड केलं. आता आपल्याला पुढे हे पुन्हा कॅल्क्युलेट करायचं. पॉईंट नंतर इथं 2 डिजिट आहे, पॉईंट नंतर इथं पण 2 डिजिट आहे. मग पॉईंट कट करून टाका. वरती 120 आणि खाली 30 राहील. परत 0 कट केला तर वरती 12 खाली 3 राहील आणि 3 4 जार 12 3 चौक 12 वरती 4 खाली 1 म्हणजे 4/1 आलं. राईट साईडला तुम्हाला के कट करता येईल. त्याच्यानंतर हा ब्रॅकेट आहे तो पण कट करता येईल, सेम आहे. फक्त उरेल 0.2 त्याला डिवाइड 0.05. दोघांचा जो पॉवर आहे तो y सेम आहे की नाही. आपण काय करणार, दोघांचा पॉवर सेम आहे तर तो कॉमन देणार. म्हणजे 0.2ला 0.05ने डिवाइड करायचं, ब्रॅकेट करायचा आणि दोघांचा पॉवर y सेम होता तो दोघांचा कॉमन दिला आपण y. आता इथं कॅल्क्युलेशन करायला बघा, इथं पॉईंटच्या नंतर 1 2 डिजिट आहे आणि इथं पॉईंटच्या नंतर फक्त 1 डिजिट आहे आणि पुढे सरकलो तर पुढे 0 असेल, बरोबर आहे ना. 0 असेल पुढे. मग आपण एक केलं या 2च्या नंतर पुढे 0 मानला तर 20 होईल का नाही, तो 20 होईल ना. म्हणजे पॉईंटच्या नंतर इथं 2 डिजिट होतील आणि पॉईंटच्या नंतर इथं पण 2 डिजिट आहे. मग पॉईंटच्या नंतर सारखेच डिजिट झाले ना, पॉईंट कट करा म्हणजे वरती 20 आणि खाली फक्त 5 राहिले म्हणजे 20/5 आणि हा ब्रॅकेटचा पॉवर कोण आहे y. तर 20ला 5ने डिवाइड केलं तर 5 4 जार 20 वरती 4 येईल खाली 1 येईल, वरती 4 आलं खाली 1 आलं आणि पॉवर y आहे. आपल्याला दिसतंय की 4/1 आहे आणि इकडे पण 4/1 आहे म्हणजे बेस सेम आहे. इथं 4/1चा पॉवर y आहे आणि इकडे 4/1चा पॉवर दिसत नाही म्हणजे 1च असणार आहे तो. म्हणजे मग काय की राईटला पॉवर y आणि लेफ्टला पॉवर 1, बेस सेम आहे म्हणजे पॉवर पण सेम असणार. म्हणजे तिकडे y तर इकडे 1 असणार म्हणजे y = 1 येणार. म्हणजे बाय कम्पेअरिंग y = 1. मग पुटिंग x = 1 अँड y = 1 इन रेट लॉ. रेट लॉमध्ये आपण xची व्हॅल्यू 1 टाकणार आणि yची पण व्हॅल्यू 1 टाकणार. तर रेट इक्वल टू, तर रेट लॉ कुठं लिहिलं होता ते बघूया आपण एकदा. हे पहा, आपण इथं सुरुवातीला रेट लॉ बी मानलेला होता. काय, रेट = k ब्रॅकेट a⁻x इंटू ब्रॅकेट b⁻y. एक्सची व्हॅल्यू 1 आली, वायची पण व्हॅल्यू 1 आली. मी इथं 1 आलं तर सरळ काय दिसेल, रेट = k ब्रॅकेट a इंटू ब्रॅकेट b असं दिसेल. आणि तसंच दिसतंय बघा, काय दिसतंय, रेट = k ब्रॅकेट एचा पॉवर x म्हणजे 1 टाकलाय आणि ब्रॅकेट बीचा पॉवर y म्हणजे तो पण 1 टाकलाय. हा मिळाला आपल्याला रेट लॉ. IMP क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन 5, कन्सिडर a + b gives p. हे इक्वेशन आहे दिलेलं किंवा रिॲक्शन आहे. इफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ a इज डबल्ड, एचं कॉन्सन्ट्रेशन डबल केलं, विथ कॉन्सन्ट्रेशन b बीइंग कॉन्स्टंट, बीचं कॉन्सन्ट्रेशन तसंच ठेवलं, द रेट ऑफ रिॲक्शन डबल्स, तर रिॲक्शनचा रेट काय होतोय, डबल होतोय. इफ द कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इज ट्रिपल, जर एचं कॉन्सन्ट्रेशन ट्रिपल म्हणजे तिप्पट केलं, अँड दॅट ऑफ बी इज डबल, आणि बीचं कॉन्सन्ट्रेशन डबल केलं म्हणजे एचं तिप्पट केलं आणि बीचं दुप्पट केलं, द रेट इन्क्रीजेस बाय अ फॅक्टर 6. रिॲक्शनचा जो रेट आहे तो 6 पटीने वाढतो. व्हॉट इज द ऑर्डर ऑफ रिॲक्शन विथ रिस्पेक्ट टू ईच रिॲक्टंट. प्रत्येक रिॲक्टंटच्या बाबतीत रिॲक्शनची ऑर्डर काय असेल, म्हणजे विथ रिस्पेक्ट टू रिॲक्टंट ए ऑर्डर काय असणार, विथ रिस्पेक्ट टू रिॲक्टंट बी रिॲक्शनची ऑर्डर काय असणार ते विचारलं.
डिटरमाइन द ओव्हरऑल ऑर्डर ऑफ रिॲक्शन आणि ओव्हरऑल ऑर्डर ऑफ रिॲक्शन पण विचारलेले आहेत. बघा आपण आता त्याचं सोल्युशन स्टार्ट करूया. आपल्याला जे दिलेले इक्वेशन होतं ते आपण घेऊया. गिवन इक्वेशन किंवा रिॲक्शन इज ए प्लस बी गिव्स काय पी. आणि रेट लॉ जर आपण वापरला तर तो रेट लॉ कसा लिहिता येतो? रेट लॉ ऑफ द रिॲक्शन बी. रिॲक्शनचा रेट लॉ काय असेल? रेट इक्वल टू के, रेट कॉन्स्टंट आपण घेतला. आणि इथं तुम्हाला रिॲक्टंट ए आहे ना पहिला, तर एचं कॉन्सन्ट्रेशन घेतलं, त्याची ऑर्डर आपण एक्स मानली आहे. नंतर सेकंड रिॲक्टंट बी आहे, बीचं कॉन्सन्ट्रेशन घेतलं, त्याची ऑर्डर आपण काय मानली? वाय मानली. म्हणजे एक्स ही रिॲक्ट विथ रिस्पेक्ट टू ए ऑर्डर आहे आणि वाय विथ रिस्पेक्ट टू बी काय आहे? ऑर्डर आहे, म्हणजे ऑर्डर ऑफ रिॲक्शन आहे. आपल्याला आता करायचं काय? एक्स आणि वायची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. म्हणजे मग आपण याला समजा इक्वेशन नंबर 1 दिलं, तर आता प्रॉब्लेममध्ये ज्या दिलेल्या कंडिशन आहेत त्याच्यानुसार बघा काय कंडिशन होती. पहिली दिलेली आपल्याला, इफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इज डबल. जर एचं कॉन्सन्ट्रेशन डबल केलं, मग एचं कॉन्सन्ट्रेशन डबल करायचं म्हणजे नेमकं काय करायचं की एला मल्टिप्लाय 2 करायचं, तर 2a करायचं. विथ कॉन्सन्ट्रेशन बी बीइंग कॉन्स्टंट, म्हणजे ह्या बीला काहीच करायचं नाही, ते कॉन्स्टंट आहे. द रेट ऑफ रिॲक्शन डबल. रिॲक्शनचा रेट डबल होतोय म्हणजे काय? या रेटला 2ने मल्टिप्लाय करायचं म्हणजे डबल होईल. म्हणजे बघा एचं कॉन्सन्ट्रेशन डबल म्हणजे एला 2ने मल्टिप्लाय करा आणि रेट डबल होतोय म्हणजे या रेटला 2ने मल्टिप्लाय करा. ह्या रेटला 2ने मल्टिप्लाय केलं आहे पहा. आणि एचं कॉन्सन्ट्रेशन डबल म्हणजे एला आपण 2ने मल्टिप्लाय केलं आहे, बाकी काही चेंज झालेलं नाही आहे. आता याच्या पुढची स्टेप आपल्याला बघायची. लेफ्ट साईड ॲज इट इज आहे. ह्या ब्रॅकेटचा पॉवर एक्स आहे म्हणजे 2aचा पॉवर एक्स आहे ना, म्हणजे 2चा पण एक्स आहे आणि एचा पण एक्स आहे. आपण 2चा पॉवर एक्स आपण बाहेर घेतला, 2x केलं. हा के आधीचा कॉन्स्टंट होता, मध्ये उरलं इथं a⁴x बघा दिसतंय. आणि पुढचं जसं आहे तसं याला आपण इक्वेशन नंबर 2 दिलं. म्हणजे या दिलेल्या कंडिशननुसार आपल्याला इक्वेशन नंबर 2 मिळालं. आता परत सेकंड कंडिशन काय दिली होती? इफ द कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इज ट्रिपल. जर एचं कॉन्सन्ट्रेशन ट्रिपल करायचं, एचं ट्रिपल करायचं म्हणजे काय? एला 3ने मल्टिप्लाय करा. अँड दॅट ऑफ बी इज डबल्ड. बीचं डबल करायचं म्हणजे इथं बीला 2ने मल्टिप्लाय करायचं, डबल म्हणजे. आणि द रेट इन्क्रीजेस बाय फॅक्टर 6. रेट फॅक्टर 6ने वाढतो म्हणजे रेटला 6ने मल्टिप्लाय करायचं. म्हणजे एला 3ने मल्टिप्लाय करायचं, बीला 2ने मल्टिप्लाय करायचं आणि रेटला 6ने मल्टिप्लाय करायचं. अशी ही कंडिशन झाली आहे. घेऊया आपण तसं. बघा एचं कॉन्सन्ट्रेशन ट्रिपल केलं म्हणजे एला 3ने मल्टिप्लाय केलं, बीचं कॉन्सन्ट्रेशन डबल केलं म्हणजे बीला 2ने मल्टिप्लाय केलं आणि रेट हा फॅक्टर 6ने इन्क्रीज झाला म्हणजे रेटला आपण 6ने मल्टिप्लाय केलं. आता लेफ्ट साईड तशी चालली. या 3aचा पॉवर एक्स आहे म्हणजे 3चा पण एक्स आहे आणि एचा पण एक्स आहे. मग 3चा पॉवर एक्स आपण इथं लिहिला आणि ह्या एचा एक्स आपण इथं पुढे ठेवलेला आहे. नंतर 2bचा पॉवर वाय, याचा अर्थ 2चा पॉवर वाय आणि बीचा पण वाय, मग 2चा पॉवर वाय आपण इथं पुढे घेतला, 2चा पॉवर वाय. आणि हा के आधीचा कॉन्स्टंट म्हणजे उरलेलं काय? a⁴x उरलेला आहे आणि b⁴y उरलेला आहे. गिव्ह दिस इक्वेशन नंबर 3. याला इक्वेशन नंबर आपण 3 दिलं म्हणजे आपल्याला 3 इक्वेशन मिळालेले. बघा कोणते कोणते एकदा नजर टाकूया आपण. बघा आपण जो रेट मानलेला आहे ते इक्वेशन 1 आहे, बरोबर. त्याच्यानंतर पहिल्या कंडिशननुसार कोण मिळालं? इक्वेशन 2 मिळालं. आणि सेकंड कंडिशननुसार इक्वेशन काय मिळालं? 3 मिळालं. 3 इक्वेशन आहे. मग आपल्याला काय करायचं माहिती आहे का? इक्वेशन 2ला 1ने डिवाईड करायचं, 2ला 1ने, आणि इक्वेशन 3ला पण 1ने डिवाईड करायचं आहे. म्हणजे 2ला पण 1ने डिवाईड करायचं, 3ला पण 1ने डिवाईड करायचं. मग आपण डिवायडिंग इक्वेशन 2 बाय इक्वेशन 1. मग इक्वेशन 2 कुठे बघूया आपण. बघा तुम्हाला हे इक्वेशन 2 दिसतंय का? हां, या 2ला कशाने डिवाईड करायचं? या 1ने. म्हणजे 2 इंटू रेटला ह्या रेटने डिवाईड करायचं आणि ही पूर्ण राईट साईड आहे ना त्याला ह्या राईट साईडने डिवाईड करायचं. म्हणजे ह्या लेफ्टला डिवाईड ही लेफ्ट आणि ह्या राईटला डिवाईड ही राईट. बघूया आपण कसं दिसेल. हे असं दिसेल पहा. मग आता रेट कट झालं, फक्त 2 राहिलं. इथं के पासून पुढचं जेवढं दिसतंय हे तेवढं कट झालं पहा न्युमिरेटर डिनॉमिनेटरला, फक्त उरला 2⁴x. राईटला बेस 2 आहे, लेफ्टला पण बेस कोण आहे? 2च आहे. मग इकडे 2चा पॉवर x आहे आणि इकडे 2चा पॉवर काही नाही म्हणजे 1 आहे. म्हणजे याचा अर्थ काय?
की बेस सेम आहे, पॉवर पण सेम. तिकडे एक्स आहे आणि इकडे 1 आहे, म्हणजे एक्स इक्वल टू 1 होणार. मी इथं एक्स इक्वल टू आपण 1 घेतलं, बरोबर. आता ऑल्सो डिवायडिंग इक्वेशन 3 बाय इक्वेशन 1. आता इक्वेशन 3 कुठे आहे दिसतंय 3 बघा. इथं हे दिसतंय तुम्हाला, लेफ्ट साईड आहे 3ची आणि ही राईट साईड आहे 3ची. तर इथं तीच लेफ्ट साईड आहे 3ची आणि ही राईट साईड आहे 3ची. परत डिवाइड ही लेफ्ट साईड आहे इक्वेशन 1ची आणि ही राईट साईड आहे इक्वेशन 1ची. परत रेट कट झाला, बरोबर. रेट कट झाल्यावरती राईटला के पासून पुढचं आणि डिनॉमिनेटरला इथं हे के पासून पुढचं एक पूर्ण कट झालं. फक्त 3x उरलं, 2y उरलं. 3x उरलं, 2y उरलं. पण एकची व्हॅल्यू आपल्याला 1 मिळालेली ना, मग आपण एकची व्हॅल्यू 1 पुट केली आणि पुढचं 2y. आता 3चा पॉवर 1 केला म्हणजे 3च राहणार आहे. आता 3 राईट साईडला मल्टिप्लाय आहे, कोणाला मल्टिप्लाय आहे 2y. मग 3 मल्टिप्लाय इकडे आला तर लेफ्टला 6ला डिवाईड होणार ना. मग 6ला डिवाईड जर 3 केलं तर 3 2 जार 6 म्हणजे 2 येणार आहे. आणि राईटला उरेल फक्त 2y आणि मागच्या सारखं चला बघा. तर 2y म्हणजे 2चा पॉवर y, इकडे 2चा पॉवर काही नाही म्हणजे 1 आहे, म्हणजे 2चा पॉवर y आणि इकडच्या 2चा पॉवर 1 इक्वल असणार, म्हणजे y इक्वल टू 1 येणार. आलं y इक्वल टू काय 1. आता काय करायचं माहिती आहे आपल्याला, एक्स आणि वाय मिळाला ना. मग एक्स आणि वाय कुठे पुट करायचं आपल्याला, हे आपण मानलेलं इक्वेशन 1 होतं की नाही याच्यामध्ये, म्हणजे इक्वेशन 1मध्ये इथं एक्सची इथं वायची व्हॅल्यू पुट करायची आहे. म्हणजे इथं एक्सचा 1 पुट केला, वायचा 1 पुट केला तर काय मिळेल ते तुम्हाला दिसतंय, बरोबर. पण तसं आपल्याला स्टेपमध्ये लिहायचं आहे. बाय पुटिंग एक्स इक्वल टू 1 अँड वाय इक्वल टू 1. एक्सची व्हॅल्यू 1 पुट करायची, वायची व्हॅल्यू 1 पुट करायची इन इक्वेशन 1. इक्वेशन 1मध्ये मग रेट लॉ कसा असेल, रेट इक्वल टू बघा इथं ब्रॅकेट एचा पॉवर एक्स होता 1 झाला, ब्रॅकेट बीचा पॉवर वाय होता तो पण 1 झाला, म्हणजे रेट इक्वल टू के ब्रॅकेट ए इंटू ब्रॅकेट बी. हा आपल्याला रेट लॉ मिळाला. आणि आपल्याला विचारलेलं काय माहिती आहे का, विचारलेलं हे होतं व्हॉट इज द ऑर्डर ऑफ रिॲक्शन विथ रिस्पेक्ट टू ईच रिॲक्टंट. म्हणजे विथ रिस्पेक्ट टू ईच म्हणजे काय, विथ रिस्पेक्ट टू ए ऑर्डर ऑफ रिॲक्शन एक्स, विथ रिस्पेक्ट टू बी ऑर्डर ऑफ रिॲक्शन काय वाय. म्हणजे विथ रिस्पेक्ट टू ए एक्स आणि वाय दोघांच्या व्हॅल्यू 1 आल्या की नाही, म्हणजे विथ रिस्पेक्ट टू ए ऑर्डर ऑफ रिॲक्शन इज 1 अँड विथ रिस्पेक्ट टू बी ऑर्डर ऑफ रिॲक्शन इज ऑल्सो काय येणार 1 येणार. पुढचं काय विचारलं, डिटरमाइन द ओव्हरऑल ऑर्डर ऑफ रिॲक्शन. ओव्हरऑल म्हणजे काय, ओव्हरऑल म्हणजे एक्स आणि वाय ह्या दोघांची आपल्याला ॲडिशन करायची, म्हणजे एक्स प्लस वाय करायचं. मग हा 1 आणि तो 1, 1 + 1 2 होणार त्याचं उत्तर. पण आपल्याला बघायचं ते कसं लिहिता येईल बघा, तेच आपण थेरॉटिकली मांडलं आहे. Therefore, order of reaction with respect to reactant A. With respect to reactant A, ऑर्डर ऑफ रिॲक्शन एक्स होती ना आणि एक्सची व्हॅल्यू 1 आली ना, म्हणून ए इज काय 1, म्हणजे विथ रिस्पेक्ट टू ए इज 1. अँड ऑर्डर ऑफ रिॲक्शन विथ रिस्पेक्ट टू बी, म्हणजे रिॲक्टंट बीला अनुसरून, म्हणजे विथ रिस्पेक्ट टू रिॲक्टंट बी ऑर्डर ऑफ रिॲक्शन आपण वाय कन्सिडर केली होती ना आणि वायची पण व्हॅल्यू 1 आली, म्हणजे ऑर्डर ऑफ रिॲक्शन विथ रिस्पेक्ट टू बी इज ऑल्सो 1. आणि प्रश्न पुन्हा परत विचारला होता की ओव्हरऑल ऑर्डर ऑफ रिॲक्शन काय असेल, तर ओव्हरऑल ऑर्डर ऑफ रिॲक्शन इक्वल टू एक्स प्लस वाय. म्हणजे एक्स आणि वायची ॲडिशन करायची, एक्स प्लस वाय. एक्सची व्हॅल्यू 1, वायची पण व्हॅल्यू 1, 1 + 1 2 आलं, म्हणजे ओव्हरऑल ऑर्डर ऑफ रिॲक्शन काय झाली आहे 2.